शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केवळ निवडणुकीपूर्वीच आश्वासन राहिले का, असा प्रश्न आता राष्ट्रीय समाज पक्षाने थेट राज्य सरकारला विचारला आहे। अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर सातबारा कोरा करावा अशी मागणी करण्यात आली। राष्ट्रीय समाज पक्षाने अकोला जिल्हाध्यक्ष केशव श्रीकृष्ण मुळे यांनी माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन दिले। या निवेदनात राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्जमाफी द्यावी व सातबारा कोरा करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटलं आहे की केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतमजुरांचे उत्पन्न शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे आणि शेती आता तोट्याचा व्यवसाय ठरला आहे। महाराष्ट्रात दररोज सुमारे 8 शेतकरी आत्महत्या करत असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची आठवण यावेळी करून देण्यात आली आहे। उद्योगपतींसाठी कोट्यवधींच्या कर्जमाफ्या, मेट्रो व महामार्गासाठी भरीव निधी असताना शेतकऱ्यांसाठी मात्र समित्या आणि वेळ काढूपणा का, असा सवाल या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाने इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडलं जाईल। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, शेतकऱ्यांना न्याय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी व त्यांचा सातबारा कोरा करावा याकरिता आज राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। आणि सरकारने जर ही कर्जमाफी दिली नाही तर यापुढे अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात जाईल असा इशारा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आज सरकारला देत आहोत। सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचा भार दूर करावा अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाने घेतली आहे। आता सरकार यावर काय पावले उचलते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।